तुम्ही दोघा येलास, घर उभा केलास म्हणान घरात गणपती येलो, पण ह्या घरातली ब्याधा ना ती कायमची निघून जाऊ दे. घरात क्लेश नको, सगळे मिटू दे. अम्मा एला छान छान होईल. बाप्पाचे आशीर्वाद. अगो तेचो आशीर्वाद असा ना म्हणानच त्यांना तुमका घराकडची वाट दाखवल्यान. आता या घरच्या माणसांका ना चांगुलपणाची वाट कधी गावतली काय माहित नाही. चाय देते मी तुका. हा लय गरम झाला, देते हा चाय. घे. अरे काय चाललंय या घरात? शिरा पडली ह्याच्यावर, म्हशीसारखी केकाटता. गो भाजलो नाही ना? इल्या चहा कॉफी काही मिळणार आहे की नाही? तू लक्ष देऊ नको त्याच्याकडे. ओ नाईक, कुठे गेला तुमचा पाहुणचार? हा, सकाळपासून हाका मारते ना चहा ना कॉफी ना. पडला सुजल्या पडला. बस पांडू, नाही पडले मी. नाही मी बघितलंय पडलं तसं. बस खबरदार कोणाला सांगितलं तर कळलं? काय गो काय झाला? कुठे काय? काय नाही. नाही सांगणार सरिता वहिनी, मी नाही सांगणार. माका नाही सांगणार? काय झाला? सुचल्या ना त्याचा ना वर्ण येत होता आणि असा आहे ना असा पडला. सुचल्या पडला. ये पांडू जा, चालता हो. पडला. लागला काय गो? ए तुझं काय ग? हा, मला चहा नाही दिला अजून, कॉफी तरी द्या निदान. सकाळपासून हाका मारतीये. नायकांचा पाहुणचार असा असतो का? सरिता, या घरात फक्त तू एकटी राहतेस का? बाकीचे नाही गेले का घर सोडून? कुठे आहेत नाईक बाकीचे? आता ना दाखवते मी हे का. അമ്മമ്മ നിക്ക് 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 ഞാൻ ചെയ്യാം. अम्मा चाय दा. हो किती त्यांका चाय द्यायचा? अम्मा चाय दा. अगे सरिता, तुझ्याशी बोलते मी. काम नाही धंदे. बोलो ना त्या मोठेपणा मिरवणाऱ्या नायकांना, विचारते त्यांना पाहुणचाराची पद्धत. हे असत नायकांचे संस्कार. पाहुण्यांनी किती मर्यादा सोडल्या ना तरी नाईक आपले संस्कार सोडणत नाही. आणि हे संस्कार नायकांच्या इतर कोणी सांभाळल्या नाही ना तरी माझ्या कावेरीन सांभाळल्या नसत. वैती चाय पी, कारण नरड्यात चाय ओतूचे संस्कार आमच्याकडे नाही असत. चल सुशल्या, असा पाणचट चहा मी नसते पीत. तुझ्या सुनेला पाहुणचार करायला खूप आवडतो ना. कावेरी जा, माझ्यासाठी ना मस्त फर्स्ट क्लास दुधाची कॉफी घेऊन ये. ശരി. थांब कावेरी, ही ह्या घरची मोलकरीण नाही असा सून असा सून. हिच्या वाकड्यात कोण गेला ना तर ते काय ह्या घरात जागा नाही. गणपती केलास, तुमचं करायचं तेवढं पाहुणचार झालो. आता आपला बोजा बिस्तारा उचला आणि चलूक लागा. कसली काय ग तुला? हा, माझं ना एक महत्वाचं काम आहे, ते झालं की मग मी निवांत जाईन म्हणते. कशी जात नाहीस ना तास बघतय मी. अम्मा महारांदी माझो पाय बांधून नेले. गो गो बाजूक राव, बाजूक राव. हा हा काय करतस आहे? बाजूक राव.
അമ്മേ എന്താ ചെയ്യണേ? तुका नाही कळूचा गो, गप तू. गप बाजूक हो. बाजूक हो. माझ्या सुनेक मोलकरणी सारखा वागवतो सौदशे. हा तुझ्या औषध या घरात योग दिले नाही. तुका बरो थारा देईन मी. हा तुका काय वाटला? थू, घरातली इडापिडा कायमची बाहेर जाऊ देत. नमस्कार. कोण तू? काय व्हाय तुका? नायकांचा वाडा हाच ना? वय तुका कोणाक भेटूचा हा? मॅडम आहेत का घरी? कोण मॅडम? ओ सुषमा मॅडम. सुषमा मॅडम या नायकांचा घर असा आणि हैसर कोण सुषमा नाही. हा पत्ता तर हात दिला होता त्यांनी. खुळा की काय? स्वतःच्या घरचं पत्तो दिल्या नाही ते ना. हो पण चांगलंय ना. ता हैसर रवना नाही. ह्या त्याचा घर नाही. हा ते का भेटूचा असात ना तर त्याच्या घराकडे जाऊन भेटा. बरं मग त्यांचा तरी पत्ता द्याल का मला? का मका कसा माहित? शोधा तुम्ही, गावात जाऊन विचारा. तुम्ही मिस्टर कोइंडे ना? हो हो या ना, आत या. या बघा, या सुषमा मॅडम. हो बरोबर पत्ता दिला होता त्यांनी मला. औदशीचा ना आताच काहीतरी करू पाया, नाहीतर डोक्यावर बसतले. व्यवस्थित साफ करा. हा या मिस्टर कोइंडे, वेलकम. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हा आमचा वाडा, ह्याच डील करायचंय. अच्छा. त्या आतमध्ये स्वयंपाकघर, इथे 8 खोल्यात बर का. वरती 4 खोल्यात बर का. प्रॉपर्टी तशी खूप मोठी आहे. मी तुम्हाला नक्की खात्री देऊन सांगते, तुमच्यासाठी ही डील खूप फायद्याची ठरेल. तुम्हाला बघून अंदाज येईलच किती मोठी प्रॉपर्टी आहे ते. चला ना माझ्यासोबत. चला चला. येवा 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 लवकर येवा. चला. या घरात येऊन असले उद्योग करतस, आता मका कळला तुझा काय काम आता. अगो अगो काय घेऊन चाललंस ते का काय? अभिरामा रे, अभिरामा. काय झालं? तरी मी तुका सांगे होते हेंका घरात घेऊ नको म्हणान, पण तुका सगळ्यांचं पुळको इलो ना. आता बघ काय चाललेलं. आता त्या सुशल्यान घरासाठी गिराय काढला. बरं मी बघतो काय करायचं ते. आधी त्या माणसाक बाहेर काढ, नाही त्या सुशल्याक तरी बाहेर काढ. गाई असं काय करतेस तू? हा वाडा आपल्याला पण विकायचाच आहे ना. बघू ना तो माणूस काय म्हणतोय. आणि जर सगळं आपल्या मनाप्रमाणे असेल तर काय हरकत आहे? अभिरामा, मी घर विकूक परवानगी दिले याचा अर्थ असा नाही कोणाक पण घर विकूचा. या बघ, या घराचा पावित्र्य राखणाऱ्या हातातच घर जाऊक वया. आणि या सुसल्यान आणलेल्या माणसाक तर मी घर विकूक देऊचंय नाही. हे बघ आई. काय सांगू नको मका. अरे या ना, या या. सर तुझं काय? घ्या. ही विहीर पण पाण्यासकट तुमचीच. आता बोला. प्रॉपर्टी एक नंबर आहे. हो पण या वाड्यात वाटेकरी? हो आहेत ना, खूप आहेत तसे. मग व्यवहार? नाही, ते तुम्ही माझ्यावर सोडा, ते मी बघेन. होय, यो सांगतील ना हैसर अंगठो देतलो. सांगा ना किती पैसे देतलास? सरिता, तुम्ही म्हणशाल तसं. कसं आहे ना, या वाड्यातल्या सगळ्यांनाच हा वाडा विकायचा आहे.
तुम्ही एकदा होकार दिलात की मग कसं 2-4 दिवसात पेपर्स तयार. कसली पेपर? तू आज जा ना. म्हणजे माझ्या अपरोक्ष तू वाडा विकशील, मी बरं विकून देईन अहो काय बोलताय या? अहो तुम्ही हिचं काय मनावर घेताय? असा ऐकतलच नाही तू. चल चल हे सुन चल. सोड म्हातारे. नाही सोडतले मी तुका, नाही सोडतले. का शिकवते तू? चल 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 चल. काय हो किती पैसे देतलात? हो सांगा ना, हिशोब करू बरा. असं काय करतास? हो थांब ना, हे सोड ना. सोड. अगं आई, आज काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे. बोल काय चाललेला तुझा? दत्ताक सोडून आणलंस म्हणजे आमच्यावर उपकार केलंस काय? या बघ, ह्या घरातल्या कागदपत्रावर तुझा नाव असला ना तरी पण ह्या घराचा काय करायचा काय नाही करायचा ना ते नाईक ठरवतले. तू आणि तुझो घो ह्याच्यात पडता कामा नये. म्हणजे हा वाडा विकायचा नाहीये? अहो नाही नाही नाही, हा वाडा विकायचाच आहे. हा वाडा विकायचा आहे. पण तुझ्याकडसून नाही. तुम्ही जाऊ शकता. अभिराम, सरिता, छाया, तुमची आई म्हातारी झालीये, समजवा तिला जरा. आणि वाडा तर सगळ्यांनाच विकायचा आहे ना, हो ना? वय तर एकदाच काय तो व्यवहार करून टाका, विका एकदाच तो वाडो. मी मठासाठी दुसरी जागा घेतलंय, माका त्याचो व्यवहार करूचो असा. आमका पण बघू खवा. पूर्वा खायसर आणून ठेवलास, त्याचे कान भरलास. पोस्ताला कोणते का पैसो लागता, म्हणून सांगते वाड्याचा व्यवहार काय तू लवकर करा. आणि काय रे अभिराम, तुला पण तुझी कामं असतील ना? तुला बंगळूरला जायचं असेल का? इथे बसून तुझा बिझनेस वाढणार आहे नाही ना? मग कशाला घराचं घोंगडं भिजत ठेवायचं? सांग ना. भर अजून सगळ्यांचे कान भर. माझ्या दत्ताक माझ्यापासून वेगळा करू. जेवढं हात सरिताचो हा ना तेवढं तुझो पण हा. या छायेचा जागा चालला ना त्या तुझ्यामुळेच. आणि आता माझ्या धाकल्याची तू बघतस हा, पण तो नाही ऐकणाऱ्यातलं. वय ना अभिरामा, वय ना? अगं आई, मी तुझ्या सोबतच आहे. अरे अभिराम, पण तुला पण असं वाटतं ना की हा वाडा लवकरात लवकर विकला जावा? हे बघ सुशल्या, हे सगळे जे वाद होत आहेत ना त्यामुळे मला वाडा विकायचा आहे. सगळे एकत्र राहून दोष काढण्यापेक्षा ना वेगळे राहून जरा जवळ राहतील म्हणून हा वाडा विकायचा आहे. मग आता मी जो गिराईक आणलाय ना त्याच्याशी डील करूयात. तुझ्या माणसा वांगडा आमका यो व्यवहार करूचो नाही असा. तेव्हा त्या जाऊक सांग. तू पण चालता होईसून. ए म्हातारी, तू गप्प बस हं? तोंड बंद. सुशल्या, जरा कुणाशी बोलतेस ना याचं जरा भान ठेव. मी शांत बसलो याचा अर्थ हातावर हात ठेवून बसलेलो नाहीये. आणि आईवर आवाज चढवला मी शांत नाही बसणार. मग काय करणार तू? रे, नायकांचा हा जो माज आहे ना तो फक्त वाडा विकला जाईपर्यंत आहे. एकदा वाडा विकला गेला की नायकांचं अस्तित्वही राहणार नाही. तुमचं नाव आणि तुमचं मान काही नाही राहणार. आणि मी हा वाडा विकून राहीनच. हा वाडा नाही विकणार. अहो सोडा हात माझा. अहो काय करताय का? अहो काय करताय? अगो ते सांग ना, हात सोडू. गिराईक जायत ना आपला. अहो दुखतंय, हात दुखतंय. अहो कावेरी, हात सोड त्यांचा. कावेरी, हात सोड. कावेरी, अगं हात दुखतोय. कावेरी. अहो माझा हात आहे. आई गं, आई. खबरदार या वाड्याकडे पुन्हा बघितला तर निघा.
भारी पडणार आहे तुला. सुषमा, या व्यवहारात तू पडू नको. काय ग, धमकी देतेस मला? नाही बाळा, तुला समजवते मी, यात पडू नको. ओ कोयंडे, कोयंडे, अहो कोयंडे थांब. हो, हे तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होतं. हा वाडा विकण्यावरून वाद सुरू आहेत. हो, या माझ्या हाताचं काय करून ठेवलंय बघा. कागदपत्रावर सही करणे इतपत सुद्धा माझा हात ठीक नाहीये. नको, हा व्यवहारच नको. कोयंडे, असं करणार तुम्ही आता? तुम्हाला खरं सांगू का, या वाड्याच्या व्यवहारासाठी खूप लोक येऊन गेलेत, पण मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच थांबले. हो मॅडम, तुमचं मन मोडायचं नाहीये मला, पण व्यवहार एका बाजूला आणि मन एका बाजूला. अहो, ह्या माणसांसोबत कसा व्यवहार करायचा? अहो, या माणसांकडे लक्ष नका देऊ तुम्ही. खरं तर मी या माणसांबद्दल तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. म्हणजे या घरातल्या माणसांनी एका बाईवर खूप जास्त अन्याय केला होता. तिचा याच घरातला स्वतःचा हक्क नाकारला होता. तिच्या पोरीलाही पोरकं केलं होतं. तिच्यावरही खूप अन्याय केला त्यांनी. सगळी पाप भोवताय त्यांना. या घरातल्या माणसांच्या डोक्यावर ना परिणाम झालाय. नको नको. कविता बोल. या मंतलेल्या राणी आरसा असे डोहाचा, हळबळते लाट जराशी, चेहरा असे काळाचा. बोल कविता, बोल कविता बोल. अरे बापरे, ओ काय हे? मग म्हणून सांगते, तुम्ही फक्त प्रॉपर्टीकडे लक्ष द्या. बाकी यांच्याकडे मी लक्ष देईनच. पण एक मात्र फायनल आहे, डील झालं तर ते फक्त आणि फक्त तुमच्याशी. बरं, येतो मी. तुला अजून ही सुशल्या काय आहे ना ते माहित नाहीये. बघ, मी शांत बसणाऱ्यांपैकी नाहीये, कळलं ना? मला माहितीये बाळा. नायकांनो, नायकांनो, बाहेर या नायकांनो. आता हा वाडा मीच विकणार, आणि जोपर्यंत हा वाडा विकला जात नाही ना, तोपर्यंत मी ह्याच वाड्यात राहणार. आणि जर कोणाला याचा त्रास होत असेल ना, त्यांनी या वाड्यातून खुशाल बाहेर जावं, कळलं ना? तुम्हा सगळ्या नायकांना या घरातून बाहेर पडताना बघायचंय.